सति परमात्मन् मादृशान् सुगतमगधीशं शिवं जितधर्मधिवन्दे आसुरं श्रीजितम् जितभवमभिवन्दे मी अभिवंदन करतो कोणाचं ज्यांनी संसारावर विजय मिळवलेला आहे. संसार म्हटलं तर काय काय येतं? संसाराचा अर्थ आपण कशाला म्हणतो, मानतो. संसारावर विजय मिळवला म्हणजे कशावर विजय मिळवला? आपल्या दृष्टिकोनातून संसार काय आहे? तर बाहेरून आपण ज्या क्रिया करतो, उद्यम, विरम, व्यापार वगैरे जो दिसून येतो त्याला आपण संसार म्हणतो. आणि ते आपण केला तर आपल्याला आपण संसारी मानतो. आम्ही ते करतो म्हणून आम्ही संसारी आहोत. ते करताय म्हणजे काय करताय? ते करण्याचे भाव आहेत. अजून आम्हाला व्यापार उद्यम करण्याचे भाव आहेत आणि म्हणून आम्ही स्वतःला संसारी म्हणतो. मग ते भाव आहे संसार करण्याचे. कसले भाव आहेत ते? राग द्वेष भाव आहे. राग द्वेष. मग संसारावर विजय मिळवायचा म्हणजे कशावर विजय मिळवायचा आहे? बाहेरून व्यापार सोडला म्हणजे आपण संसारावर विजय मिळवला का? संसारावर विजय मिळवायचा म्हणजे कशावर विजय मिळवायचा? तर जो राग द्वेष भाव संसार करण्याचा जो राग द्वेष भाव त्याच्यावर विजय मिळवला नाही आणि भले आपण व्यापार उद्यम सगळं सोडून दीक्षा ग्रहण करून तप वगैरे जरी केलं तर तो जितभव म्हटला जाईल काय? नुसत्या बाहेरच्या क्रिया सोडल्या म्हणजे नाही. असं मग क्रिया सोडायच्याच नाहीत का? मग क्रिया सोडायच्या नाही सोडायच्या असा प्रश्न. आपोआप सुटते का बुद्धिपूर्वक सोडावं लागते? चरणानुयोगामध्ये पुरुषार्थ तर वास्तविक बघितला तर तिथंच आहे.
व्यवहाराने पुरुषार्थ सुख म्हटला जातो. ज्या निमित्तात माझ्यामध्ये राग द्वेष होत आहेत त्या निमित्तांना दूर करणं ते आपल्याला जमतं म्हणून सांगायचं. आपल्याला जे जमतं ते आपण करून आपली विशुद्धी वाढवून आपला धर्म साधायचा. प्रत्येकाला एकाच पद्धतीने जमणार आहे असं नाही. प्रत्येकाची सिस्टीम वेगवेगळी असते. सेक्शन वेगळा आहे, भाव वेगवेगळे असते. म्हणून एकाच सिस्टीमनं जायचं असं तुम्हाला जायचं. हा लक्ष एकच असलं पाहिजे. वितरार्था प्राप्त करणं, चितभव होणं, संसारावर विजय मिळवणं हे आमचं लक्ष असलं पाहिजे. यात काही शंका नाही. मग मला कसं जमतंय ते आपण बघायचं ना. दुसऱ्याने काय केलं हे बघून नाही. कारण म्हटलं ना, नाना जीव नाना कर्म, नाना प्रकारची लब्धी असते. आणि त्यामुळं असं काय म्हणता येणार नाही की हेच केलं म्हणजे धर्म होणार आणि हे केलं म्हणजे होणार नाही. प्रकरणानुसार सांगितलं जाईल किंवा समोरच्या जीवाचे भाव बघून सांगितलं जात. जसं पुरुरवा बिल्लाला सांगितलं, जसं त्याला काय सम्यक पण मिथ्यात्वाचा उपदेश देत बसले नाहीत महावीर. त्याला काय सांगितलं, बाबा तू हिंसा करतोस तर हिंसा करू नको एवढं सांगितलं. त्याला सम्यक मिथ्यात्व कळलं असतं काय? तू सम्यक उदाहरण कर, मिथ्यात्व सोड नाही. पापातनं सोडवलं पहिल्यांदा. पाप सोडवायची हीच आपल्याला पण तीच. आपण सगळे पुरुरवा बिल्लाप्रमाणेच आहे खरं तर. पहिल्यांदा पाप सुटलं पाहिजे. पापच सुटेना आणि पाप न सोडता मला धर्म पाहिजे. बरोबर. पाप न सोडता जर धर्म आपण प्राप्त करायला गेलो तर धर्म खराब करणार आपण. भांड खराब तर त्यात ठेवलेलं दूध पण खराब झाल्याशिवाय राहत नाही. तसं मी माझ्या परिणामामध्ये पाप भाव ठेवणार. हिंसेचे, चोरीचे, परिग्रहाचे पाप भाव आहे माझं समज. आणि मी म्हटलं की आता धर्म करतो पाप सहित काय होईल. जसं व्यवहारामध्ये तुम्ही ऐकता पण मंदिरात येणारा, शास्त्राला येणारा घरी जाऊन जर कशाय करत असेल तर त्याला काय म्हणतात मग? काय उपयोग आहे तुमचा मंदिरात जाऊन? काय उपयोग आहे तुमचा शास्त्राला जाऊन? असं म्हणणार का नाही महावीर? मग असं का म्हणते? म्हणजे आम्ही शास्त्राला जायचं नाही का? आम्ही मंदिरात जायचं नाही का? हे म्हणायचंय का तुम्ही क्रोध करू नका? आपल्याला समजायला काय की आपल्याला क्रोध करायला नाही पाहिजे हे समजून घ्यायला पाहिजे. पण आपली बुद्धी जातं कुठं? आम्ही काय मंदिरात जायचं नाही काय ना, आम्ही म्हणजे शास्त्राला जायचं नाही. अरे शास्त्राला जात नाही, मंदिरात जात नाही म्हणजे तिथं तुम्ही काय ग्रहण करताय? मंदिर म्हटलं तर सामान्यातला सामान्य मनुष्य सुद्धा समजतो की तिथं परिणामाच्या शांतीसाठी गेलं जायचं असतं, जातात. आणि तिथं जाऊन जर आम्ही परत परिणामामध्ये कशा अहंकार, हट्ट, क्रोध, लोभ दिसला काय बाहुली तर तुम्ही धर्म केला तर कोण म्हणाल का? बरं कोणी म्हणतंय नाही म्हणतंय, मला मी तर तपासतो का? मी बाबा एवढं शिकतोय मग मला एवढा लोभ का? मी एवढं शिकतोय तर मला एवढा क्रोध का? मी एवढं वाचतोय, दर्शन करतोय तर मला एवढा मान कशाला पाहिजे? गणित मांडतो का आपण हे आपल्या बाबतीत? आपण तर त्याची पुष्टी करणार.
कशाची पुष्टी करणार? आपल्या कशांची पुष्टी करणार. आपण म्हणणार की मग नाही, जर लोभ नाही करायचं तर मग काय करायचं? आपल्या विरुद्ध कोणी वागलं, चुकीचं कोणी वागलं तर आपण क्रोध नाही करायचं तर मग कसं चालतंय का? असं चालतं का? म्हणजे आपण आपल्या कशांची पुष्टी करत राहणार, तर मग आपल्याला धर्माचं फळ मिळणार कसं? पाहिजे धर्माचं फळ, आणि आम्ही पाप सोडायला तयार नाही, विषय कशाय सोडायला तयार नाही. आणि मला अरिहंत पद पाहिजे, सिद्ध पद पाहिजे, पंचपरमेष्ठीचं पद पाहिजे, आणि विषय कशाय न सोडता ही पद प्राप्त होतील का? ज्यांना तुम्ही श्रद्धेय म्हणून मानलेलं आहे, बरोबर आहे. तुमच्या मनामध्ये भावना काय पंचपरमेष्ठीच्या प्रती? काय भावना? रोज पाहिली तरी माहिती नाही आम्हाला काय भावना आहे आम्हाला तुमच्या. छत्तारी मंगलपाठ म्हणताय की नाही? तुम्हीच मंगल आहात, तुम्हीच उत्तम आहात, तुम्हीच शरण जाण्या योग्य आहात, असं पण रोज म्हणतो की नाही नमो हरिहंतानं म्हटल्यानंतर. छत्तारी पाठ म्हणतो म्हणाय अर्थ काय झाला मग त्याचा नमोकार मंत्र म्हटल्यानंतर? की त्यांना आपण मंगल मानतोय आणि म्हणून मंगल म्हणतोय. काय सांगत होतो? विषय आणि कशा ते न सोड. पंचपरमेष्ठी पदामध्ये मला स्थित व्हायचंय आणि मी विषय कशा सोडणार नाही, तर मी पंचपरमेष्ठी पदामध्ये कसं स्थित होणार? आपलं आपण म्हणतो त्याला श्रद्धेय मानतोय, ही मानतो आपलं श्रद्धास्थान आहे. मग श्रद्धास्थानचा अर्थ काय? आपण त्यांना मंगल उत्तम आश्रय करण्यायोग्य मानलं तर त्याचा अर्थ त्यांच्यामध्ये जे आहे आणि जे नाही त्याच श्रद्धान पाहिजे ना. तर आपण त्यांना मानल्यासारखं आहे. जर मला ते मंगल उत्तम आणि नुसतं शरण जाण्यायोग्य म्हटलं आणि त्यांच्या विरुद्ध माझ्यामध्ये जर विषय, कारण त्यांच्यामध्ये का मंगलतेचा अर्थ आपण बघितलंय, ज्यांनी पापाला नष्ट केलेला आहे त्यांना मंगल म्हणतात. मंगलायती, मंगल कोणाला म्हणते? ज्यांच्या पर्यायामधनं पाप नष्ट झालेलं आहे, ज्यांच्या स्मरणानं माझं पाप नष्ट होतं त्यांना मंगल म्हटलं का नाही? मग आपलं पाप नष्ट होतंय का? आपण विचार करतोय का माझं पाप त्यांना मंगल म्हणताना किती नष्ट झालं? माझा क्रोध, माझा मान, माझा मायाचार, माझा लोभ किती कमी झाला? माझं जे विषयाच्या प्रती जी आसक्ती आहे वगैरे जी भोग आहे ती किती कमी झाली? मग हे जर आपण तपासलं नाही तर आपण नुसतंच पाया पडलं मंगल म्हटलं उत्तम म्हटलं तर आपण त्यांच्यासारखे होणार काय? आपल्याला त्यांच्यासारखं होण्यासाठी हे लक्षात ठेवलं पाहिजे ना. आपण कशासाठी नमस्कार करतोय, कशासाठी आपण त्यांना मंगल म्हणतोय, कशासाठी उत्तम मानतोय? त्यांनी विषय कशांचा त्याग केला म्हणून ते मंगल झाले, म्हणून ते उत्तम झाले. साधं गणित आहे की. मला का मंगल म्हणत नाही तुम्ही? तुम्हाला कोणी का मंगल म्हणत नाही? मग तुम्हाला उत्तम का म्हणत नाही सांगा? तुम्हाला श्रद्धेय स्थानी ठेवतायत काय? तुमच्या पाया पडतात काय येऊन? का नाही पडत आपल्या? त्यांच्या का पाया पडतो? त्यांना का मंगल म्हटलं? आणि किती मंगल? चारच मंगल, चारच उत्तम, चारच शरण आहे. त्याच्यात आपण बसतोय का? निलेश, कोणते आहेत मंगल चार? अरिहंत मंगल आहेत, सिद्ध मंगल आहेत, आचार्य मंगल आहेत,
उपाध्याय मंगल आहेत, साधू मंगल आहेत, जिनवानी मंगल आहे, अजून कोण कोण मंगल आहे? आपल्याला 4 सांगायला का? 4. आणि रोज म्हणतोय मंगल 4 4 है उत्तम 4 शरण में जाऊ मैं. पूजा करतो तो रोज. आणि त्याला 4 मंगल आज विचारलं तर त्याला सांगता येणार. ते म्हणतोय आर्यन सिद्ध आचार्य. आचार्य लिहिले का त्या 4 मंगल मध्ये? आता बाहुबली बाई पण विचार करायला काय बरं 4 म्हणजे हे विचार कधीच करायचा नाही की मंगल आपण 4 म्हटले. 4 साधा शब्द आहे. मग ते 4 कोण आहेत ज्यांना आपण मंगल म्हटलंय, उत्तम म्हटलंय, शरण जाण्यास योग्य म्हटलंय? म्हणजे बुद्धिपूर्वक आपण तो चत्तारी दंडक पाठ तर म्हणतोय का? 4 मंगल आहेत बस. कोणती? आणि मंगलता काय माहिती नाही. मग मला सांग. आमची पर्याय मंगलमय होणार कशी? म्हणजे काय अर्थ? त्याचा अर्थ काय? केवली पण चौदम मंगलम. अर्थ सांगा ना. आता ती तुम्हाला येतोय पाठ, संस्कृत चांगलं आहे, संस्कृत आहे ती. त्याचा अर्थ काय होतो केवली पण चौदम मंगलम? पन्नत्व म्हणजे काय? प्रज्ञप्त. प्रज्ञप्त म्हणजे सांगितलेला, केवलीने प्रकर्षाने जाणलेला असं. केवली पन्नत्व. केवली केवली म्हणजे सर्वज्ञ भगवान, जे 3 लोक 3 काळाला जसं आहे तसं जाणतात. आणि त्यांच्या दिव्य ध्वनीमध्ये काय येतंय? काय जसं आहे तसं वस्तूचं स्वरूप येतं. आणि ते जे जाणतात त्यांच्या पर्यायामध्ये त्या केवलींसारखीच अवस्था प्रगट होती. केवली पन्नत्तो धम्मो. केवलींनी सांगितलेला धर्म 3 लोकात मंगल आहे. केवलींनी सांगितलेला धर्म 3 लोकांमध्ये उत्तम आहे. केवलीने सांगितलेला धर्म 3 लोकांमध्ये शरण. मंगलतेची भावना उत्तम. मंदिरात येऊन आपण करतोय काय हेच आपल्याला माहिती नाही. दुकानात असं करा की, आणि बघा काय होतंय दुकानात. आपण दुकानात जाऊन करतोय काय हे जर कळलं नाही काय होईल सांग? डॉक्टर पेशंटला ऑपरेशनला घेतलं आणि आपण करतोय काय हे जर कळलं नाही काय होईल? ते कार्य सफल होईल का? साधी गोष्ट आहे. म्हटलं व्यवहार तर नीट पाळा की. व्यवहार म्हणजे व्यवहारातला व्यवहार पाळताय, इथं धर्म मार्गातला व्यवहार नको का नीट पाळायला? आपण काय करतोय, आपण काय म्हणतोय ह्याच्याकडे तरी जरा लक्ष दिलं तरी कुठंतरी आपल्याला धर्माचं श्रद्धान निर्माण होईल. धर्माचं श्रद्धानच व्हायला तयार नाही. कारण जे सांगितलं जाते तेच मला कळत नाही, तर जे मी म्हणतोय तेच मला कळत नाही, तर माझं श्रद्धान कसं बसणार की हे असं आहे, हेच करण्यायोग्य आहे? कळायला पाहिजे असं मला. म्हणून चर्चा काय आपली की पंचपरमेष्ठीची जी पद आहेत आणि ती विषय आणि कशाने रहित आहे. आणि म्हणून मग मला जर त्या पंचपरमेष्ठीच्या पदामध्ये स्थान प्राप्त करायचंय तर मला काय करायचं? आणि महत्वाचा मुद्दा, मला पंचपरमेष्ठी बनायचंय का? जेव्हा आपण नमोकार मंत्र म्हणतोय, नमस्कार करतोय, तर आपला अभिप्राय हा आहे का की मला बनायचंय, त्यांच्यासारखीच अवस्था मला प्राप्त करायचीच आहे?
असा येवकार आहे का त्याच्या पाठीमाग? हेच एकमात्र करण्यायोग्य आहे, दुसरं काही नाही. अशी धून लागलेली असते का आपल्याला? मंदिरातलं देवदर्शन केल्यानंतर बस दुसरं काय आपल्याला? जसं एखाद्या मुलानं अभिषेक मुलगी बघितली आणि काय झालं, तरुण वयात आवडली, आवडल्यानंतर काय? खाता पिता बसता उठता चालता बोलता तिची आठवण येते का नाही? हा, घर लग्न ठरल्यावर तर बायकोची आठवण येत होती का नव्हती बघितल्यानंतर? आणि कधी कधी येत होती? सारखीच येत होती का नाही? जोपर्यंत लग्न नाही झालं पियुष पाहुणे निरंतर आठवण राहते ना. कारण मला आवडलं, आवडल्यानंतर ते आपल्या डोक्यातनं जातं. कारण आपल्याला आपण मूर्ती पाहिली सकाळी, आपल्या डोक्यात किती राहते ती दिवसभर. आत्ता म्हटलं तर मला ती मूर्ती आठवावं लागेल. जसं आत्ता तुम्हाला चत्तारी मंगल म्हणजे काय होतं बरं, आणि चार कोणते कोणते. तसं आपण ज्या प्रतिमेचं दर्शन, वितराग प्रतिमा, किती सुंदर प्रतिमा. फॉरेन मध्ये मध्ये का त्यांना धर्म वगैरे काय कळत नाही, पण जयपूरला आम्ही गेलो होतो प्रतिमा आणायला अकलूजची मंदिरातली. त्यावेळेस तिथं बरीच दुकान आहे आणि तिथं खूप मूर्त्या तयार करून ठेवलेल्या. म्हटलं आपल्या भारतात किती प्रतिष्ठा होतात आणि जैन लोक आधीच किती, मंदिरं किती. आणि जरी त्याच्यातनं थोडी मंदिरं व्हायला लागले तर प्रत्येकाला चिंता, मग ते कोण बघणार त्याचं. अरे बनवू तर द्या, बनण्याच्या भावामध्ये तर सहभागी व्हा. आणि तुम्हाला चिंता लागली तर तुम्ही व्यवस्था करा, तुम्ही जाऊन राहा, पण ते मंदिर नको कशाला म्हणताय? त्यामुळं विघ्न विघ्न. आणि म्हणून एक श्लोक आलेला आहे, दान शासन. म्हणजे मंदिरासंबंधी कोणता विचार केला तर काय फळ मिळतं म्हणून आले बरं का. 186 नंबरचा श्लोक आहे बघा. तर बघा हे नवीन तर जाऊ द्या, जुनाच चाललेलं आहे. जिन मंदिर के जीर्ण होने पर, उसे देखने पर भी धनवान जैन. इथं कोणी नाही मला माहिती आहे. धनवान कोण आहे का इथं? नाही ना, विरोध म्हणते नाही आम्ही धनवान नाही. म्हणजे आता ज्या अपेक्षेने पाहिजे त्या अपेक्षेने नाही ना. 10 खरबच आहेत, मग ते 100 खरबच्या अपेक्षेने आम्ही धनवान मानतो. अजून 10 अरब खरबच आहेत, अजून तेवढे कुठेच माझ्या. त्यामुळे धनवान कसं म्हणायचं आम्ही आम्हाला? जिन मंदिर के जीर्ण होने पर, उसे देखने पर भी धनवान जैन उससे उपेक्षा करते हो. कळतं का? मंदिर आहे ते जीर्ण झाले आणि ते बघून काय त्याच्याबद्दल एक ठीक आहे, पब्लिक प्रॉपर्टी आहे, प्रायव्हेट थोडीच आहे. कशी आहे रवी भाई? मंदिर पब्लिक आहे का प्रायव्हेट? आपल्यासाठी, तुमच्यासाठी स्पेशल पाहिजे. तुम्ही मंदिराला काय म्हणता? सगळ्याच आहे, माझं काय. आणि पब्लिक प्रॉपर्टीमध्ये सगळं चालतं. एकदा ह्याचं कार्यालय घेतलं का नाही, मग तिथं थुकायचं काय आणि तोडमोड करायचं काय? कारण आता आम्ही त्याची मालक असल्यासारखं थोडंसं ते वेगळं. पण सांगायचं काय, पब्लिक प्रॉपर्टी झाल्यानंतर त्याची आपण किती किती लोक आणि किती विचार करतात की हे कसं असलं पाहिजे त्याची व्यवस्था. मग मंदिरचं तसं नसतं ना. घर कसं पाहिजे रवी भाई सांगा? घरातला आता तुम्ही जर सगळं फर्निचर बघितलं, तिथला केलेला खर्च आणि मंदिरातला खर्च तुलना केली का कधी? घरात जास्त आहे का मंदिरात जास्त? कोण महान आहे आपल्यासाठी? मंगल कोण आहे? उत्तम कोण आहे? शरण कोण आहे? घर आहे का मंदिर आहे? मग आता घर कसं आहे आणि मंदिर कसं? घर सगळं लेटेस्ट, कॉम्प्युटर आहे, टीव्ही आहे, सगळं आहे. मंदिरात काय? आणि त्याच्यावर सुद्धा तुम्ही अपलोड आता तिथं करायला लागलीत का नाही? कोणते प्रमाणसागर महाराजाचा शिखरजीमध्ये ते गुणायतांचा केवढा मोठा ह्यूज प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये ते कितीतरी 3D 4D असले काही प्रकार असतात ना. तर सगळ्यात मोठं त्याच्यातलं ते सगळ्या पद्धतीने ते सगळं 3 लोकांचं दर्शन करवणार आहे. त्याच्यात स्वर्गाचं, नरकाचं,
अशी एक सिस्टीम तिथं राबवली जाते. म्हणजे लेटेस्ट आज जी टेक्नॉलॉजी आहे त्याचं अवलंबन घेऊन थोडं लोकांना जिवंत धर्म पाहिजे ना. नुसतं शाब्दिक धर्माने तुम्हाला श्रद्धान बसत नाही, ते दिसलं पाहिजे. म्हणून तर टीव्ही नंतर आपलं रेडिओ नंतर टीव्ही आला. एक गाणं तुम्ही रेडिओवर ऐकताय आणि एक गाणं तुम्ही तेच गाणं टीव्हीवर बघताय. कशात बरं वाटतंय? महावीर रेडिओ बरं वाटतं कशी टीव्ही? म्हणजे व्हिडिओ पाहिजे. ऑडिओपेक्षा व्हिडिओ जास्त आपलं श्रद्धान बसायला सोपं जात. शब्द ऐकून आपलं श्रद्धान ते परोक्ष वाटतंय, पण डोळे आणि कानातलं तेच अंतर सांगितलं ना, 4 बोटाचं अंतर आहे ना. कानाने ऐकणं हे परोक्ष आहे, डोळ्याने पाहणं प्रत्यक्ष आहे. मग जेव्हा हे दिसेल आम्हाला कशी व्यवस्था असते, तर श्रद्धा बसायला एक आपल्याला ते निमित्त बनवू शकतो. वी कॅन डू इट. त्यांना महाराज असून तिथं ते सगळे प्रयत्न करू नये. असं एक आयतन स्थान, आयतन म्हटलं जातेच ना ते असं ते आश्रयस्थान बनवतायत की ज्याचा आश्रय घेतल्यानंतर आपल्याला पण त्यांच्यासारखं परमेश्वरी पद प्राप्त होईल. बरोबर. आणि घर माझं अप टू डेट आहे. मंदिर अप टू डेट असतं का आपलं? आणि गरज आहे का मंदिरच्या अप टू डेट पणाची? गरज कशाची? आणि मला शरीर मांडलं तर मी घर अप टू डेट केलं. मी जर मला जीव मानेल तर मी मंदिर अप टू डेट करेल. आणि मला मानतोय काय, माझी मान्यता माझ्याबद्दलची काय त्याच्यावर डिपेंड आहे. मला महिमा कोणाची, विषय भोगांची आहे का मला वितरागी देवाची महिमा? म्हणून चर्चा झाली. आनंदाला कारणभूत कोण आहे? विषय भोग आहे का देव गुरु शास्त्र हे आनंदाचं आयतन आहे? सांग. आपणच निर्णय केले पाहिजेत ना. आपण विचार केला तर आपल्याला कळतंय. आपण एवढे लहान नाही, कळायचं म्हटलं तर कळू शकतंय. पण सोंग घेतल्यानंतर मात्र आणि एखाद्याला झोपेत न उठवताना आणि झोपलाय आणि मग उठवलं तर तो उठला, पण परत जर झोपेत सोंग घेतलं त्यांनी तो उठू शकतो का? न आपण सोंगाडे का खरोखर झोप लागली माहिती ना. आणि ती झोप पण म्हटली तर कुंभकर्णासारखी झोप आपण बघितलेली आहे, मोहनिद्रा कशी. आणि जरी उठलं तरी सुद्धा आपण लक्ष द्यायला तयार नाही. आपला काय संबंध आहे? आपला काय संबंध आहे? तसं मंदिराशी आपण आपलं नातं कसं जोडलेलं, मंदिरातल्या प्रत्येक गोष्टीशी नातं कसं. कोणती गोष्ट कुठेही पडलेली असू दे, किती धूळ कचरा असू दे, जाळी असू दे, ते दार हलते नाही हलते, वरचं काय डॉक्टर एकदा मशीन आणली डॉक्टरांनी, तेवढा प्रयत्न करून तांदूळ काढली, पण नंतर हल्लं का नाही. वरचा दरवाजा ते आहे ना अल्युमिनियमचा केलेला, वरपर्यंत पोहोचतच नाही आपण. बहुधा जातो का आपण? आहे ना, पाय गुडघे चांगले तोपर्यंत जावं आहे ना. एकदा ते गुडघे काम करायचे बंद झाले ना, वर जाता येणार नाही. वरनं वर जायचं आपल्याला. असं घरची एखादी गोष्ट बिघडती तर आपण तत्परतेनं, जसं बायकांचा बॉस बिघडला काय होणार, नवऱ्याकडून पहिल्यांदा बॉस बॉस बॉस, पहिल्यांदा बॉस, बाकी सगळी कामं वेगळी. नवऱ्याला चैन पडू देणार नाही. ते बॉस अजून दुरुस्त नाही झाला, मिक्सर खराब झाला तर ते मिक्सर, गॅस संपला तर पहिल्यांदा गॅस टाकी लावा, मग पुढचं रुटली काय असेल ते. म्हणजे त्याची गरज आपल्याला किती वाटते त्या वस्तू नसतील तर पूर्ण झाल्या पाहिजेत, व्यवस्थित झाल्या पाहिजेत. इथं कोणत्या कोणत्या गोष्टीची किती मला गरज वाटते, कारण माझा इथं आपण संबंध काय अशा पद्धतीनेच विचार करतो. म्हणून इथं दिलं, जिन मंदिर के जीर्ण होने पर उसे देखने पर भी धनवान जैन उससे उपेक्षा करते हो, उसके उद्धार के लिए प्रयत्न नहीं करते हो, तो त्याचं फळ सांगितलं. कशाचं फळ? जिन मंदिर बघून आपण इथं म्हटलं जुनं आहे त्याचा उद्धार करायचा नाही, नवीन असलं तर त्याच्यात विघ्न. आपल्याला काय कशाला सारखं, कारण परत नवीन मंदिर बांधलं की आपल्याकडं येणार का नाही?
कलश घ्या, कलश घ्या, चढावा घ्या, इंद्र व्हा, काहीतरी व्हा. आणि मग आत्ताच इंद्र झालतो, आत्ताच तर मी दिलं होतं कलश. कसं सारखंच असं. मग इथं त्याचं फळ सांगते, जर असे परिणाम धनवान जैन करत असतील तर. इथं तुम्ही नाही बरं काय, ही जे धनवान आहेत ना जैन, त्यांची चर्चा चालली अमृताचा. कोणाची चालली? बोली भाई तुमची आमची बिलकुल चाललेली नाही. आणि जे धनवान आहे त्यांची चर्चा चालली. बरोबर म्हटलं ना. मंदिरात जाऊन एक गोष्ट चांगली आली, ती गोष्ट वाचून दाखवतो. काय झाली घटना बघा. गर्मी का मौसम था. गर्मी गर्मी म्हणजे उन्हाळ्याचे दिवस, ऊन होतं. एक मनुष्य विचार करतो की चला कामावर जाण्याच्या अगोदर सहज एक रसवंती गृह दिसलं त्याला मंदिराच्या बाहेर. असतेच ना तिथं आहे ना, शिखरेला गेल्यावर आता काय असतं माहिती आहे ना, वर आहे ना, जेव्हा तुम्ही फिरता पार्श्वनाथ टोपी जवळ जाता किंवा आता आजूबाजूला मध्ये सुद्धा असे रसवंती पण आहेत माहिती आहे ना. तुम्हाला आनंद कशाच देतो? रसवंती आहे म्हटल्यानंतर ते रस, त्या रस पिल्याचा का मला शिखरजीच्या प्रत्येक टोकावरनं सिद्ध झालेल्या जीवांचं दर्शन करून महान आनंद, ते रसन काय काय सगळंच विसरी पडले असं होतं का? कारण आपण शरीर घेऊन जातो, शरीर थकलं तर आपल्याला बरोबर आहे ना खायला प्यायला सगळं अगदी मस्त नीट राहिलं. डोलीवाला का मोटरसायकलवाला आहे ना, जर आपल्याला काय घेऊन जायचं खायचं प्यायचं तर ते डोलीत ठेवायचं. आपण नाही भले चालत गेलो आहे ना, सगळी एकदम अप टू डेट व्यवस्था, कुठे शरीराला त्रास झाला नाही. अरे ते जीव जे मुनी एवढ्या मोठ्या डोंगरावर जाऊन त्यांनी तप करून केवळ ज्ञान केलंय, आपल्याला थोडासा तरी संयम धारण करून आहे ना वर जाऊन खाली येतोपर्यंत मी काय अन्न घेणार नाही, पाण्याची मोकळी ठीक आहे. महाराज वगैरे जातील का नाही, आमच्यासारखेच असते का नाही महाराज, एकदा आहार करते कधी कधी उपवास करून सुद्धा. ते सुंदरसागर महाराजांनी अशा आहेत अनेक तपस्वी आजही आहेत. आणि तुमच्या आमच्यासारखेच सहन नाही, आपल्यासारखे जन्मलेत, 5व्या काळात जन्मलेत, पण शक्य आहे. जाऊ दे, विषय आपला काय चाललाय. त्याला थोडी तहान लागली, गरमीचे दिवस आणि रस दिसला म्हटल्यानंतर सोने पे सुहागा. कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं, शरीरातलं साखर आणि मीठ कमी होतं ना डॉक्टर. मग ती साखरेची आणि मिठाची आणि पाण्याची गरज लागते. झालं, एक छोटे से गन्ने की रस की दुकान पर गया, वह काफी भीड़ भाड़ का इलाका था. वहीं पर काफी छोटी छोटी फूलों की पूजा की सामग्री ऐसी और कुछ दुकानें थी. असतेच ना मंदिराच्या बाहेर, इतर जर बघितले तर अशी दुकाने फुलाची वगैरे सगळे आहे. और सामने ही एक बड़ा मंदिर भी था, इसलिए उस इलाके में हमेशा भीड़ रहती थी. मैंने रस का ऑर्डर दिया, तभी मेरी नजर पास में ही फूलों की दुकान पे गई. वहीं पर एक तकरीबन 37 वर्षीय 37 ईयर्स 37 वर्षाचा एक सज्जन व्यक्ती, सज्जन मंदिरात चाललेला असतो है ना, 500 रुपए वाले फूलों के हार बनाने की ऑर्डर दिया. बरोबर आहे. कशासाठी? मंदिरात 500 रुपये. बरं, पुढे गोष्ट आहे. तभी उस व्यक्ति के पीछे से एक 10 वर्षीय गरीब बालक ने आकर हाथ लगाकर उसे रस पिलाने की गुजारिश की. रस केवढा लागतो विपुल? रस केवढा लागतो ग्लास? हाफ का फुल विचार, त्याच्यात पण हाफ फुल असतं म्हणून. तर तो छोटा मुलगा आला, 10 रुपयाचा ग्लास समजा, तुम्हाला माहिती आहे किंमत त्याची रसाची, आणि त्याने काय म्हणला, मला तेवढा थोडासा रस पाजा. पाजणार का नाही रविवारी? 500 रुपयाचा हार करायला दिलाय आणि एक मुलगा मागणे येतोय, तुम्हाला म्हणतोय जरा है ना मला थोडा रस पाजा, रस पाजा. मग काय झालं बघ, पहिले तो उस व्यक्ती ने बच्चे की तरफ ध्यान ही नहीं दिया. आपण बघत नाही भिकारी भिकाऱ्यांकडे कधी सुद्धा, सरळ बघायला.
काय निलेश पाहुणे, सरळ भिकारी बघितलं तर परत कुठं टाकायचे 10-20 रुपये टाकत बसा, सरळ बघून चालायचं. देवाकडे चाललो ना आपण, मग झालं कि पहले तो उस व्यक्ति ने बच्चे की तरफ देखा ही नहीं, जब देखा तब उस व्यक्ति ने उसे अपने से दूर किया और अपना हाथ रुमाल से साफ करते हुए चल हट कहते हुए भगाने की कोशिश की. त्या मुलाला चल हो बाजूला, काय उगाच मागं लागलाय, हात लावला तर पुसतोय. सॅनिटायझर तर होतीच त्या कोरोना. उस बच्चे ने भूखे और प्यास का वास्ता दिया, मला भूक लागली, तहान लागली आहे ना, त्याच्यासाठी तर द्या, आणि मला एक ग्लास रस पाजा, असं कळकळीनं तो त्या मनुष्याला म्हणतो. काय सिस्टीम काय बघ, मंदिरात दर्शन करण्याची सिस्टीम. उस व्यक्ति के दिल में दया नहीं आई. बच्चे की आंखें कुछ भरी और सहमी हुई थी, डोळ्यात पाणी आलं त्याला. आता इतने में मेरा ऑर्डर दिया हुआ रस आ गया. हा मनुष्य बघतोय तिथून जाऊन, त्याचा आलं रस. मैंने और एक रस का ऑर्डर दिया, उस बच्चे को पास बुलाकर उसे भी रस पिलाए. बच्चे ने रस पिया और मेरी तरफ बड़े प्यार से देखा और मुस्कुराकर चला गया. उसकी मुस्कान ने मुझे भी खुशी और संतोष, है ना, मुस्कान से मुझे भी खुशी और संतोष मिली. छान वाटलं. आपण असं मदत केली कोणाला, अनेकदा त्याने आपल्याला, त्याची कृतज्ञता आपल्या प्रती दिसल्यानंतर आपल्याला एक गुड फिलिंग येते. बरोबर आहे, त्याला पण छान वाटलं. लेकिन काय झालं त्यावेळेस, समोर एक व्यक्ती, तो जो होता 500 रुपया हारवाला, आणि त्याने ते बघितलं दृश्य. काय झालं, काय झालं, इगो हर्ट झाला. इगो मी दिलं नाही त्याने का दिलं, प्रॉब्लेम हा. आणि मी नाही दिलं तर कुणीच द्यायचं नाही, ही आमची सिस्टीम आहे. बरोबर आहे. म्हणजे मी दया नाही दाखवली तर तुम्ही कुणी सुद्धा दया दाखवली, कारण दया म्हणजे त्यावेळेस पाप आहे असं मी ते सिद्धांत तयार करून टाकतो. मी तयार करत असतो सगळं. मला ज्यावेळेस जे पाहिजे तसं. मला क्रोध चांगला वाटला तर क्रोध चांगला आहे, मला नाही वाटला दुसऱ्याचा बघितला तर नाही वाईट आहे. बायकोचा क्रोध चांगला का वाईट, विरूभाई कसं काहीच बोला ना. बरं, तुमचा क्रोध चांगला का वाईट, आपण बायकोवर चिडलं तर बरोबर, आणि बायको अभिजित तुझ्यावर चिडली तर बरोबर आहे का चूक आहे, काय सफरचंद असं म्हणलं. मी ठरवत असतो काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. म्हणून याने आणि त्या मनुष्याने त्या मुलाला आहे ना दयाभावाने रस पाजला, आणि ते त्या शेडजीने बघितलं, सज्जन व्यक्तीने बघितलं, तर त्याला राग यायचं काय कारण आहे का. बरं, त्यांनी पाजला, त्याची मर्जी, झालं, विषय संपला. पण तसं नाही. पुढं काय झालं बघा, तो काय करतो. लेकिन वह व्यक्ति मेरी तरफ देख रहा था जैसे कि उसके अहम को चोट लगी हो, फिर मेरे करीब आकर, काय संबंध नाही त्याचा आणि त्याचा, बरोबर, पण तरी सुद्धा माझा अहम दुखवला. मी दिलं नाही, तू का दिलं, अडचण ही झाली. मग फिर मेरे करीब आकर कहा, आप जैसे लोगों ने ही इन भिखारियों को सिर पर चढ़ा रखा. बरोबर आहे, चुकीचं आहे का त्याचं सांग. ज्याने दिलं नाही त्यांना वाटणार ही मनुष्य बरोबर बोलतोय बरं. आपले त्यावेळेस भाव कसे आहेत त्यावरून आपण ठरवतो काय चांगलं आणि काय वाईट. म्हटलं ना, जे चांगलं आहे ते चांगलंच आहे, जे वाईट आहे ते वाईटच आहे, असा ही उपादेयाचा आपण भेद करत नाही. जेव्हा आचार्याने 7 तत्वामध्ये सांगितलेली आहेत, हेय तत्व पण सांगितली, उपादेय पण सांगितली. उपादेयाला हे करणारा मिथ्या दृष्टी म्हटलेला आहे. म्हणजे आश्रवबंध तत्व हे आम्हाला संसार दुःखाचं कारण आहे, आणि जर आपण त्याला उपादेय मानलं तर त्याचंच नाव आहे मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्याचारी.
बरोबर. आणि संवर निर्जरा तत्व जे सुखाचं कारण आहे, बरोबर, आणि त्याला जर मी हेय मानत असेल, देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान, ही एका उपाधी आहे रविभाई. कळतं 6 आवश्यक कुणाचे? आमचे. आम्ही गृहस्थ आहे ना, त्या गृहस्थांना आपल्या तुम्ही ज्या देवाच्या पाया पडता, ज्या गुरूंना मानता, त्यांनी सांगितलेले पद्मनंदी पंचविंशतिकेमध्ये की बाबा हे षट कर्तव्य रोज करण्यासारखे आहेत. कोणाद्वारे? गृहस्थांच्या द्वारे. पण आपण षट कर्तव्य करतो रोज, गरज वाटते. आणि जर कोणी करत असेल आहे ना प्रामाणिकपणे, तर आपण काय म्हणणार? ही अडायची. त्याला कळ म्हणजे दुकान सोडून षट कर्तव्य ह्याच्या मागे लागत असेल तर आपण त्याला शहाणा म्हणणार का वेडा म्हणणार? प्रीतम पाहुणे, प्रीतमच ना? हा, प्रीतम पाहुणे. आज लय पाहुणे आले आमचे, है ना. निलेश पाहुणे, प्रीतम पाहुणे, पियुष पाहुणे, सगळे पाहुणेच आहेत. हा, काय म्हणजे कोणी जरी देवपूजाला बसला, स्वाध्यायाला बसला आहे ना, तुम्हाला जर मग दुकान उघडायला उशीर झाला तर घरी जाऊन तुम्हाला जर दुसरा भाऊ मंदिरात येत नाही तेव्हा तुमचा मुलगा समजा मंदिरात येत नाही, तुम्हाला कळतं का पप्पा गिऱ्हाईक आहे तुम्ही तिथं मंदिरात बसला? बरोबर आहे. मस्त ना. म्हणजे मंदिरात बसणं हे सुद्धा पाप होऊ शकतं. मला पाहिजे त्यावेळेस, आणि मला ज्यावेळेस बसायचंय म्हटलं ना माझी मर्जी असते, माझी इच्छा कशी येत असते. म्हणून त्या माणसाचा इगो दुखवला आणि म्हणून काय म्हटलं जाऊन त्याला, म्हणला कशाला दिलं त्याला? रस. त्याच्या पैशाने दिला होता का? त्याला पैसे मागितले होते का त्यांनी? आणि त्याच्या पैशाने त्याला त्याने पाजला होता. गप आपलं जावं की बघू. पण इगो दुखवल्यानंतर माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. मग झालं है ना. मग काय झालं? उस व्यक्ति ने मेरी तरफ देखा जैसे उसके अहम को चोट लगी हो, फिर मेरे करीब आकर कहा आप जैसे लोगों ने इन भिखारियों को सिर चढ़ाते हैं. मैंने मुस्कुराते हुए कहा. आता तू काय सांगतोय बघ, त्याने काय सांगितलं? कोणी ज्याने त्या मुलाला रस पाजला तो काय सांगतो बघ. मैंने मुस्कुराते हुए कहा आपको मंदिर के अंदर इंसान के द्वारा बनाई पत्थर की मूर्ति में ईश्वर नजर आता है. इंसान के द्वारा बनाई हुई पत्थर की मूर्ति में ईश्वर, म्हणजे तसं तर अजून त्याला ईश्वर ते सुद्धा जर आपलं काम करणार नाही ना देव. तुम्ही जर हार त्याला चढवला, काहीतरी केलं आणि म्हटलं बाबा माझं हे काम व्हावं आणि ते काम नाही झालं तर देवाला नाव ठेवणार का नाही? 100%. आणि कुणी आपल्याला जर एखादं काहीतरी सांगितलं, विधान करा, अमुक करा, तुमचं ही अडचण आहे, ती अडचण आहे, ती जर पूर्ण नाही झाली तर आम्ही ते काम केलं. म्हणजे आपण लाखो करोडो खर्च केले मंदिरात कुणाच्या तरी सांगण्यावरून, आणि तरी तुमचं विघ्न दूर झालं नाही प्रीतम पाहुणे, तर तुम्ही देवाला नाव ठेवायला मागं पुढे बघणार काय? काय उपयोग आहे असलं? आणि हे देव झूट, सांगणारे झूट, सगळं झूट. वेळ लागत नाही. देवाला सुद्धा कामाला लावायचं असतं आम्हाला, आणि माझं काम कर त्याच्यासाठी हे कर, अशा सिस्टीम न देवदर्श. म्हणून इथं तो सांगतोय, कोण? ज्याने दया दाखवली, रस पाजला, तो काय म्हणला? तू काय बघतोय? माणसाद्वारे बनवलेल्या दगडाच्या मूर्तीमध्ये तू ईश्वर बघतो, लेकिन ईश्वर द्वारा बनाए गए इंसान के अंदर ईश्वर नजर नहीं आता. महत्व कशाला? आपण महत्व कशाला देतो? आपण तपास. मागं सांगितलं तर नाही, एका नवीन घर बांधलं होतं. नवीन घरामध्ये चौका लावला होता, सगळी टाईल्स वगैरे सगळं नवीन. काय चौका लावला, शेगडीवर स्वयंपाक. शेगडीवर स्वयंपाक करताना मग बरोबर ते ट्रे बी खाली ठेवून खालची फरशी खराब झाली नाही. बरोबर, ती घराची मालकीन जिने चौका लावला, तिची जाऊ पण तिथं त्या चौक्यात गेली होती. मग
जावेने काय केलं, समजा ते उचललं, खाली तर ठेवायचं नसतं म्हणून बायकांचा प्रमाद उचलायचं, गरम वस्तून जमिनीवर ठेवायची, त्याच्यात जीव हिंसा होते हे माहिती नसतं, असू द्या, त्याचं फळ लगेच मिळालं त्यांना. मग त्यांनी उचललं आणि ते गरम भांड नवीन फरशीवर ठेवलं. काय मग ती घराची मालकीन काय केली, मोठी जाऊ होती तिची मोठी, तिच्यावर रागावली, कावली. कळतं का तुम्हाला, फरशी खराब होती, कोणासाठी कोणाला खवळलं. फरशी चेतन का अचेतन, आणि ती जाऊ चेतन का अचेतन. त्या फरशीला किती दुःख होतं आणि त्या जावेला म्हणजे जो जीव आहे तिला किती दुःख होईल. फरशीवर गरम भांड ठेवलं, फरशी खराब झाली तर नवीन बसवता येईल, पण त्या जीवाला जे आपण कशाने दुखवणार, आपण करतो काय, पुद्गलासाठी जडासाठी एकमेकाशी भांडत असतो. महत्व आपल्याला पुद्गलाचं इतकं वाढले, त्याच्यापुढं जीवाची व्हॅल्यू किती झाली, किंमत जीवाची किती आहे आम्हाला तपासून बघा. कधी डेमो म्हणजे डेमो द्यायला ते बघितलं ना 3 इडियट्स मध्ये, बुटावर ते चटणी टाकताय. 3 इडियट्स बघितलं ना, बुटावर चटणी, ते म्हटलं त्याला सगळ्या प्रत्येक गोष्टीचं व्हॅल्युएशन असतं ना, पैशाची किंमत असते ना, तिथं लग्न ठरलेलं असतं त्यावर. अभिषेकला माहिती आहे, सांग तुम्ही विसरून गेला राव. मग तो सांगतो ना तिथं किंवा लग्न करू नको त्या माणसाची, ते काय सगळं आयुष्यभर तुला टॅग दाखवत बसल, ह्याची किंमत एवढी आहे, त्याची किंमत एवढी आहे ना, गधा आहे म्हणून सांगितलं. म्हटले तू उगाच असलं काहीतरी करू नको, म्हणजे तिचं त्याच्याशी ठरलेलं असतं. मग ती म्हणतो थांब, तुला तसं वाटत नाही ना, मी तुला डेमो दाखवतो. मग ते लग्नाच्या पार्टीमध्ये एक चटणीचा बाऊल घेतो आणि जाता जाता नकळत टाकून जातो त्या बुटावर, आणि मग तिथं लगेच त्याची व्हॅल्यू सांगतो, अरे बूट केवढ्याचा आहे, तू किती गहाण केला. बरोबर आहे. तसं आम्हाला प्रत्येक गोष्टीच्या पुद्गलावर टॅग दिसतो म्हणजे किंमत दिसते. सोन्यावर तुम्हाला टॅग लावलेला असताना प्रत्येक दागिन्यावर बाहुली बाई केवढाच आहे ती, त्याची व्हॅल्यू दिसते. जीवावर टॅग लावलाय की नाही तुम्ही, तुमच्यावर टॅग लावलाय की नाही, तुमच्या बायका पोरांवर सगळ्यांवर टॅग लावलेत का नाही, लावायला पाहिजेत का नाही. कोणता टॅग लावला पाहिजे प्रत्येक जीवावर, परमात्मा आहे, जीव नाही परमात्मा आहे, हा टॅग तिथे लावायला पाहिजे. मग तुम्ही चिडून दाखवा, देवावर चिडून दाखवा बरं तुम्ही. जर तुम्ही त्याला तो टॅग पाहिला, हा तर भगवान आहे, हा तर परमात्मा आहे, मी कसं त्याच्याप्रती कशा करणार, मी कसं त्याच्यावर चिडायचं, असे भाव येतील का नाही. पण टॅग लावणारच नाही मी, तर मला बाकीच्या सगळ्या गोष्टीची व्हॅल्यू कळते, पुद्गलाची मला माझ्याकडे व्हॅल्यू आहे, पण जीवाची व्हॅल्यू आहे का तीच सांगा. तुला तर कुठं दिसतंय, त्या माणसाने बनवलेल्या दगडाच्या मूर्तीमध्ये ईश्वर दिसतोय, पण मला म्हणते ईश्वराने बनवलेल्या त्या मुलामध्ये है ना ईश्वर दिसला. अंदर ईश्वर नजर है, गेलं, लेकिन ईश्वर द्वारा बनाए गए इंसान के अंदर ईश्वर नजर नहीं आता है. मुझे नहीं पता आपके 500 रुपए के हार से आपका मंदिर का भगवान मुस्कराएगा या नहीं. हे 500 रुपयाचा हार मंदिरामध्ये देवाला चढवल्यानंतर देवळातले देव हसतील का नाही मला माहिती नाही, लेकिन मेरे 10 रुपए के चढ़ावे से मैंने भगवान को मुस्कुराते हुए देखा. कोणाला, जडाला नाही, जड खुश करू नका, जडाला सुखी करू नका, आनंदी करण्याचा प्रयत्न त्याच्यात नाही आहे. आनंदी कोणाला करायचंय, आपण आपल्याला याच आहे. म्हणून म्हटलं मंदिराची जी सिस्टीम आहे आमची जाण्याची, तिथलं दर्शन करण्याची, तिथली क्रिया करण्याची, ही या सिस्टीमनी माझीच आहे. म्हणून मंदिरात येताना कशा पद्धतीने यावं, प्रत्येक गोष्टीवर आपलं ध्यान, की हे उत्तम मंगल चांगल्या गोष्टीला मी शरण येतोय अशा पद्धतीचा विचार पाहिजे, आणि मग तिथं ऑटोमॅटिक त्याच्यासाठी माझं समर्पण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथं जी जेवढं वाचून काढतं काय फळ मिळतं, की जिन मंदिर के जीर्ण होने पर उसे देखने पर भी धनवान जैन उससे उपेक्षा करते हो.
उसके उद्धार के लिए प्रयत्न नहीं करते हो तो उनका घर, धन, तेज, मान, इतना ही नहीं प्राणादिक का भी शीघ्र नाश होता है. कोणाचं? जे मंदिर बघून मंदिरातली व्यवस्था जर बघणार नाही, हे वासुपूजाचरणी लिहिलं की त्याचं धन नष्ट होतं, त्याचं तेज नष्ट होतं, त्याचं घर नष्ट होतं, सगळं काही नष्ट होतं जर त्याला त्या मंदिराच्या प्रती, मंदिरातल्या भगवंतांच्या प्रती बहुमान येत नसेल तर चिंतन करा. ओम नमः भो प्रभू मी मन वचन काय कृतकारिता नमोदन सर्व इत्यादी विभावांच्या माझ्याकडून या भावात गुरुभावात हृदयशास्त्र गुरु यांचा घेतलेल्या वृत्तामध्ये अतिक्रम व्यतिक्रम विचारांच्या दोष लागले केंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची हिंसा झाली स्वाध्याय करीत असताना घडलेले सर्व दोष विषयांची वशता व्यक्त करून क्षमा हे माझे सर्व दोष मिथ्या माझ्यामध्ये राहू या सर्व दोष विषयांनी प्रायश्चित्त. प्रीतम पाहुणे 2च मिनिटं राहिले, दिनवाणीचा विनय करून जावा. ओम जाना मी दयावान मी परमात्मा शरीरापासून भिन्न असणारा जाणणारा मी जी निष्पाप आहे, मंगल आहे, उत्तम आहे, हा नीच ध्रुव शरण जाण्यास योग्य आहे. विसर्जन